समाज सेवक हेमंत सुदाम मोरे व गोपीचंद गोपाल भोईर के जन्मदिन के शुभ अवसर पर आज दिनांक 16 जुलाई 2024 को भिवंडी तालुका के वालशीन गांव के उपकेंद्र में तेरना स्पेशलिस्ट हॉस्पिटल व रिसर्च सेंटर नेरुल तथा संस्कार सेवा संस्था के सहयोग से देवा ग्रुप फाउंडेशन द्वारा महाआरोग्य तपासनी शिविर व रक्तदान शिविर का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस महाआरोग्य तपासनी शिविर में मुफ्त आँखों की जांच, ब्लड प्रेशर, डायबिटीज, कैंसर, हर्निया, किडनी स्टोन सहित विभिन्न बीमारियों का चेकअप मुफ्त में किया गया और मुफ्त में दवाइयाँ भी दी गई, जिसमें भारी संख्या में लोगों ने उपस्थित होकर इस मुफ्त महाआरोग्य तपासनी शिविर का लाभ लिया। इस अवसर पर देवा ग्रुप फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष सुजीत पप्पिया भाऊ ढोले, उपाध्यक्ष संदीप ठाकरे, सचिव तानाजी भाऊ मोरे, नितेश कासार, युवा अध्यक्ष अनुज देवा ढोले, माजी सरपंच सोनाले, वैजयंती मनीष कुंवर, माजी सरपंच मनीषा तानाजी मोरे, सरपंच सोनाले, आकाश तरे, उप सरपंच अक्षय पाटिल, सदस्य रवि गुलवी, हरिभक्त पारायण, श्याम महाराज, राम सोरे, गुरुनाथ चौधरी, नाना कासार, अशोक बुधर, बापदेव पाड़ा के राहुल पाटिल सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर व देवा ग्रुप फाउंडेशन के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। सभी लोगों ने समाज सेवक हेमंत सुदाम मोरे व गोपीचंद गोपाल भोईर को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरुल व संस्कार सेवा संस्था विरार यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आरोग्य शिबिर होत आहे। चांगल्या प्रकारचं नियोजन आहे आणि चांगल्या प्रकारे लोकांचा सहभाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। त्यासाठी मी हेमंतदादा मोरे आणि गोपीचंद भोईर यांचा दोघांचा धन्यवाद मानतो आणि त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। एक स्त्री जेव्हा पाठीवर उभा आहे समाजाने आज हेमंत भाऊंचं वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आरोग्य शिबिर राबवलेलं आहे। असंच ह्या देवा ग्रुपच्या वतीने खूप काही कार्यक्रम वर्षानुवर्ष दर महिन्याला कुठे ना कुठे काहीतरी कार्यक्रम हा आरोग्य शिबिर म्हणा, रक्तदान शिबिर म्हणा, असं सोशल वर्क कार्य हा वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो। शाळांवरती वह्या, पुस्तके, काही पोरांना दप्तरे, छत्री असे काही वाटप केले जातात कार्यक्रम। खूप सुंदर असं कार्य हा चालू आहे आणि असाच हा कार्य पुढे चालू राहावा, त्यांच्या हातून अशी ईश्वर सेवा घडत राहावी। लोकसेवा ही जी ईश्वर सेवा आहे, म्हणून हेमंत भाऊंना वाढदिवसाच्या शिवमल्हार कुलस्वामिनी सामाजिक संस्थेच्या वतीने, तसेच भाकरे परिवाराच्या वतीने, तसेच सर्व भक्तगणांच्या वतीने वाढदिवस खूप खूप शुभेच्छा आणि असंच त्यांच्या हातून हे कार्य सदैव होत राहो हीच त्या परमेश्वराचरणी प्रार्थना। खंडराय आई जगदंबा सदैव त्यांच्या पाठीशी राहो आणि त्यांना खूप खूप असा माझ्याकडनं आशीर्वाद
लोक म्हणतात की माणसाने सोन्यासारखं असावं, लोक म्हणतात की माणसाने सोन्यासारखं असावं. मी म्हणतोय माणसाने सोन्यासारखं नसावं. सोनं हे फक्त हातात घातलं जाते, गळ्यात घातलं जाते, तिजोरीत ठेवलं जाते. वयाचं झालं तर माणसाने परीस व्हावं, ज्याच्या संगतीत जावं त्याच्या जीवनाचं सोनं व्हावं. अशा आमच्या हेमंत भाऊंच्या संगतीत जे काही मित्रपरिवार असतात, खरंच त्यांच्याही जीवनाचं नक्की सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर परीस अशी एक चीज आहे का जिथं स्पर्श करा, लोखंडाला स्पर्श केला लोखंडाला सोनं होतं आहे. तसंच असं ह्या सर्व मित्रपरिवाराचंही जीवनाचं त्यांच्या विचारांनी सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून मी या 2 शब्द संपवतो. देवा ग्रुप फाउंडेशन मार्फत नेहमी समाजकार्य होत असतो. तसेच आज आम्हाला एक हेमंत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित केली गेली आहे. खूप लोकांनी लाभ घेतला आहे आणि हेमंत मोरे यांना आम्ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देईल आणि असाच समाजकार्य करत राहा. देवा ग्रुप फाउंडेशनचं नाव मोठा करत राहा. आमच्या देवा ग्रुपमध्ये नेहमी एक प्रत्येकाला सांगणं असतं का ज्याचा वाढदिवस आहे त्यांनी ते सामाजिक कार्यातून केला पाहिजे. तसंच आपला नेहमीप्रमाणे
हेमंत भाऊ हे नेहमी करत असतात. त्यांना माझा वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा. आणि गोपीचंद आमच्या गावातले मित्र यांनाही वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा. इथे आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर, डोळ्यांचं योग्य तपासणी या टोटल 3 शिबिरांनी चांगल्या प्रतिसाद इथे गावकऱ्यांनी दिलेला आहे. त्याबद्दलही त्यांचं आभार मानतो. असंच आमचं आता सामाजिक कार्य यापुढे नेहमी प्रत्येकाच्या वाढदिवसाचा साजरा करावा ही आमची सर्व कार्यकर्त्यांनी विनंती आहे. मैं डॉक्टर राहिल अंसारी भिवंडी ब्लड बैंक की तरफ से हमारी टीम यहाँ पर लेके आए. मोरे साहब ने बोला कि उनके ब्रदर का हेमंत जी का बर्थडे है, तो उस अवसर पे एक ब्लड डोनेशन कैंप होना चाहिए. तो हमारी टीम लेके आए. वैसे भी पहले भी मोरे साहब देवा ग्रुप के फाउंडर है, उन्होंने बहुत सारे कैंप हमको दिए हैं और हमेशा सब सक्सेसफुल रहा है. उनका जो सोशल वर्क है काफ़ी उचित है और मैं उम्मीद करूँगा कि हमेशा ये ब्लड डोनेशन कैंप देते रहें और बाकी भी सामाजिक कार्यक्रम करते रहें. हेमंत भाऊ असे युवा कार्यकर्ते आहेत की त्यांचा प्रत्येक वर्षीचा वाढदिवस जवळजवळ 10 वर्ष झाले मी बघतो. 10 वर्षामध्ये त्यांचा प्रत्येक वाढदिवस हा सामाजिक उपक्रम राबवूनच त्यांचा वाढदिवस साजरा होतो. त्यांचे असंख्य असे कार्यकर्ते आणि मित्रमंडळी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप अशा अनेक लोकोपयोगी कार्यक्रम राबवून ते आपला वाढदिवस प्रत्येक वर्षी साजरा करत असतात. आम्ही त्यांच्या वाढदिवसाला प्रत्येक वर्षी रक्तदान करत असतो. मी हे जवळजवळ 10व्या ते 11व्या वेळेला यावेळी रक्तदान केलेलं आहे. आणि तानाजी भाऊंचा प्रेरणा घेऊन, अध्यक्ष सुजित भाऊ ढोले यांची प्रेरणा घेऊन हे देवागुरु फाउंडेशनच्या माध्यमातून हे तरुण जे आहेत आपल्या वाढदिवसानिमित्त असे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. आज या ठिकाणी वालचिन येथे आरोग्य केंद्र वालचिन येथे आरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. गोपीचंद भाऊ भोईर तसेच हेमंत भाऊ मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवलेला आहे. आणि आज इथे आपण बघाल तर जवळजवळ 40 ते 45 लोकांनी ब्लड डोनेट केलं आहे आणि जवळजवळ 100 ते 150 लोकांनी चष्मे तपासणी व इतर आपल्या ECGs वगैरे तपासणी केलेली आहे. तर अशा तऱ्हेने लोकांना ज्याचा फायदा होईल असे उपक्रम हेमंत भाऊंच्या माध्यमातून, गोपी भाऊंच्या माध्यमातून नेहमीच होत असतात. आणि याच्यातूनच त्यांनाही पूर्ण वर्षभरासाठी एक ऊर्जा मिळत असते. चांगल्या लोकांकडून शुभेच्छा मिळत असतात. लोकांना उपयोग होतो. त्यामुळे लोकांचे आशीर्वादही लाभतात. म्हणून मी सर्व तरुणांना आवाहन करतो की आपला वाढदिवस हा अशाच प्रकारे सामाजिक उपक्रम राबवून आपण साजरा केला पाहिजे. समाजासमोर एक आदर्श निर्माण केला पाहिजे हेमंत भाऊप्रमाणे. आणि मी त्या दोघांनाही त्यांचं पुढील जे आयुष्य आहे ते निरोगी आयुष्यासाठी व त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडत राहो आणि प्रत्येक वर्षी अशाच चांगले चांगले उपक्रम राबवून लोकांना त्यांचा उपयोग होईल यासाठी त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. कामगार मंडळाच्या अंदाजे ना 15 टक्केवर